अण्णा दूध घेता हो. अण्णा चपरचंद खाता हो. अण्णा थोडस बोलता हो. अण्णा कीर्तनाला जाता हो. सगळं हात पाय बंद करून देतो अण्णा. अण्णा शिकरण खाता हो. अण्णा शिकरण नाही, अण्णा दूध नाही, अण्णा कीर्तन नाही, काहीच खात नाही. अण्णा पिवे पाणी पिता हा. लल्ली दाबो का तुझी कारण त्याची. चांगलं खाता अण्णा, चांगलं खा, आहार चांगला करा, पशुबळी करू नका, हत्या करू नका, कुणाचं मन दुखू नका. परमार्थ सेवितो हार वाटितो आणिका घ्यारे होऊ नका रानभरी. विठेवरी ज्याचे पाऊले समान तोचे एकदान शुरदाता. मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. विठेवरी ज्याचे पाऊले समान तोचे एकदान शुरदाता. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. विठेवरी ज्याची पाऊले समान तोचे एकदान शुरदाता. विठ्ठल विठ्ठल तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे. समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरु प्रथमानमन पाण्डुरङ्गाकरु प्रथमानमन पाण्डुरङ्गाकरु प्रथमानमन पाण्डुरङ्गाकरु प्रथमानमन. सरे चरण संतांचे सरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे. पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आत्रत्रय जननी देवांची सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. तुमचा लागलो निज चरणा. तुमचा लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा.
झालो तुमच्या लागलो निज चरणामस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः. सगळ्यांनी वरती हात करा. आजचा दिवस एकादशीचा आहे. आजचा फार फार मोठा उत्तम दिवस आहे. केला सर्वांनी वरती हात. जो भजन करणार नाही ना त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे. कधी शेजाऱ्याची शपथ घातली की भजन करते. अतिशय गोड भजन करा. गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है. बोलो गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है. नारायण पांडुरंगा सृष्टिकर्ता जगन्नाथ माधवा भक्त प्रिया मनरंजना रे माझ्या नारायणा. गोविंद मेरो गोपाल मेरो गोविंद मेरो गोपाल मेरो गोविंद मेरो गोपाल मेरो गोविंद मेरो गोपाल मेरो लाल मेरो बिहारी नंद लाल मेरो बिहारी नंद लाल मेरो गोविंद मेरो गोपाल 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 मेरो गोविंद मेरो वाजवा टाळी. काय आनंद आहे. काय दोन दोन मृदुंग काय टाळखरी. वाजवा टाळी वाजवा वाजवा. याला खऱ्या अर्थानं सप्ताह म्हणतात. जिथं परमानंदाची प्राप्ती त्याला सप्ताह म्हणतात. म्हणून अंजनी के लाला व अंजनी के लाला लाला अंजनी के लाला व अंजनी के लाला अंजनी के लाला अंजनी के लाला. जपू तेरी माला मैं जपू तेरी माला जपू तेरी माला मैं जपू तेरी माला जपू तेरी माला मैं जपू तेरी माला जपू तेरी माला मैं जपू तेरी माला. अंजनी के लाला व अंजनी के लाला अंजनी के लाला व अंजनी के लाला अंजनी के लाला व अंजनी के लाला अंजनी के लाला व अंजनी के लाला. बजरंग बाला तू बजरंग बजरंग बाला तू बजरंग बाला बजरंग बाला तू बजरंग बाला बजरंग बाला तू बजरंग बाला. अंजनी के लाला व अंजनी के लाला अंजनी के लाला व अंजनी के लाला अंजनी के लाला अंजनी के लाला व अंजनी के लाला अंजनी के लाला अंजनी के लाला. वसुदेवं सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी म्हणून दाखवला भंग. वैराग्यवंत निष्ठवंत कीर्तिवंत पुण्यवंत दिहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भगवान परमात्म्याचा नामाचा चिंतनाचा आणि तो नामचिंतन रूपी रस प्राप्त केल्यानंतर कुठला कुठला अनुभव प्राप्त होतो आणि तो रस घेतल्यानंतर माणसाला कुठलं पद प्राप्त होतं
असा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अतिशय गोड सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी मी तुम्हाला देतो तुम्ही घ्या असं म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही सैरा वैरा झालात तुमची मनस्थिती ठिकाणावर नाही असं तुकोबारायांचं मत आहे. मग ते कुणासाठी सांगतात आणि ते कुणी ऐकलं पाहिजे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आता तुकाराम महाराज म्हटल्यानंतर एवढी काही सोपी गोष्ट नाहीये ती. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. महाविष्णूच अवतार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला नामचिंतनाचा रस पान करा असं सांगतात. आता सांगणारे सुद्धा अधिकारी असले पाहिजे आणि ऐकणारे सुद्धा अधिकारी असले पाहिजे. आता सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि ऐकणारे साधक आहेत. आता कीर्तन ऐकत असताना हे मनोरंजनाच्या साधनाने ज्यानं कीर्तन ऐकलं ना तुकाराम महाराज सांगतात त्याचं घर बुडतं, त्याचं घर वरती येत नाही. हे परमार्थ महाधन जोड्या देवाचे चरण जिथे भगवंताचे चरण जुडतात ना त्याचं नाव कीर्तन आहे. आणि ते कीर्तन एवढी सोपी गोष्ट नाहीये. ज्या कीर्तनामध्ये मेलेला आत्मा भगवान यमाच्या तडाख्यातून मृत्यू लोकात उतरतो याचं नाव कीर्तन आहे. विठाला विठाला आणि हे कीर्तन श्रवण करत असताना आत्मसमर्पण भावाने कीर्तन श्रवण करायला लागते. महिला माता बालगोपाळ एक लक्ष द्या मी काय सांगतो ते. आत्मसमर्पण भावाची भक्ती तुकोबाराय सांगतात ही भक्ती सोपी नाही, ही साधारण नाही. वारकरी संप्रदाय साधारण नाही. महिला माता हो ताई बाई इकडे लक्ष द्या. तुम्हाला पाहिजे का तोंड जोडली मी इकडे लक्ष द्या ना. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता तुम्ही ऐका रे कान. हे कान कानाला उपदेश करतात, कानाला सांगतात, हाताला सांगतात. आमचे अनिल महाराज त्यांची उपस्थिती लाभली. वा वा ऐका ना. भगवान परमात्म्याची भक्ती जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ज्ञानेश्वरी भागवत कथा हे मनोरंजन नाहीये, तुमचं जीवाचं कल्याण करण्याच्या सह्या आहेत सह्या. इथं येणारा प्रत्येक जीव हा ब्रह्मांडाधीश भगवान परमात्म्याच्या डायरीतला माल आहे. इथं येण्याकरता सोपी सोय नाही. इथं येण्याकरता 7 जन्माचं पुण्य पाहिजे. या मंडपामध्ये येण्याकरता 7 जन्माचं पुण्य ज्याचं शिल्लक असेल त्याला हा मंडप सापडेल. त्याचं पाप असेल ना महाराज त्या पाप्याला हा मंडप सापडत नाही. आणि अजून सांगू का जिथं हरी कथा होती तिथं पापी झोपी जाती. हरी कथा जिथे होते कीर्तन जिथं होतं तिथं पाप्याला झोप लागते, पुण्यवाला झोप लागत नाही. तुम्ही भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. 7 जन्माचं पुण्य तुमचं साठवलं म्हणून भागवत ऐकतायत. विठाला विठाला अतिशय गोड नियोजन, अत्यंत मधुर पवित्र नियोजन. श्रीमद भागवत महापुराण कथा काय आनंद आहे महाराज. श्रीमद भागवत महापुराण नुसतं भागवत नाव जरी मुखातून निघालं ऐका बर का, नुसतं भागवत नाव जरी मुखातून निघालं तर त्या माणसाकडून 7 गायी कपिला सारख्या दान देण्या इतकं पुण्य आहे. नुसतं भागवत ते 4 शब्द. पण ऐका ना इथं रोज भागवताला जेवढ्या महिला येतात तेवढ्यांनी वरबोट करा मला बरं वाटेल. वा वा वाजवान त्यांच्याकरता ठाक. रोज भागवताला येतात याचा अर्थ असा आहे की भगवान परमात्मा तुमच्या अंतकरणामध्ये उतरला. आता हार याला हाता मग कैची भय चिंता. त्यांच्या हृदयामध्ये देवाला ज्याच्या चित्तामध्ये देवाला त्याला चिंताच राहत नाही. श्रीमद भागवत महापुराण कथा अतिशय गोड नियोजन. या ठिकाणी हरिभक्ती पारायण परमपूजा आदरणीय ज्यांची अतिशय सुंदर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये लहान लहान मुलं मृदुंगाचार्य टाळकरी ज्यांनी हिंदू धर्माचं काम अग्रेसर पुढे केलं. लक्षात असू द्या जो धर्माला वाढवतो तो देवाला आवडतो. लक्षात असू द्या. संसार वाढवणारे भरपूर आहेत. संसार वाढवून तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवाल पण हा माल शिकून
दुसऱ्याच्या ताब्यात जाईल याला धर्म म्हणतात. हे जे सर्व आहेत ना हे धर्म आहेत. याच्यातून कोण काय बनून जाईल हे सांगता येत नाही. हे बघा मीरा, मुक्ता, जनाबाई, हे बघा ज्ञानोबा, तुकोबराय यांच्यामध्ये बघायला मिळतात आपल्याला. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. तुम्हाला काशी रामेश्वर शोधण्याची गरज नाही. तुमच्या धर्म मंडपामध्ये हे लहान मुलं काशी आहे, अवंतिका आहे, मातृगया आहे, पितृगया आहे, यांच्याकडे बघा. बस झाला तुमचा सफल परमार्थ. हे गोल्डेकर जे धर्माचं कार्य ज्यांनी उभं केलं, पुनश्च त्यांच्यासाठी टाळी वाजवा. वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरी गाथा, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र जर जगामध्ये फिरते ठेवत असतील तर त्यांचं नाव आहे वारकरी संप्रदाय. त्यांनी हा वारकरी संप्रदाय ठेवला. आणि या ठिकाणी हे स्तंभ आहेत वारकरी संप्रदायाचे. हे बघा किती छोटं लेकरू आहे, त्याच्याकडे विना आहे. वाजवा त्यांच्याकरता टाळी. एवढ्या कमी वयामध्ये विना, आणि ते वाजणं काही 80 वर्ष न विजास तरी त्याला विना माहिती नाही. टिंगरी म्हणतो, टिंगरी. वायबार रास ना तो. काय म्हणतो कधी टिंगरी, टिंगरी आहे कधी. हा उमजत नाही, गोया खलास घ्यात ना. ऐका, निम्मी लोकाला प्रखवाज म्हणता येत नाही. दुमड काय दुमड आहे का. ऐका, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मारासावडीने. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष हा आनंद वारकरी संप्रदाय व्यतिरिक्त कोणताच संप्रदाय जगाच्या पाठीवर देणार नाही. त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. अलौकिक तत्वाचा गोड नियोजन हरिभक्ती पारायण महाराष्ट्रामध्ये फार अशी सुंदर वारकरी संप्रदाय, आणि त्यामध्ये राधा कृष्ण वारकरी शिक्षण संस्था, बरोबर ना. आणि त्यामध्ये मुलं आहेत. किती मुलं आहेत महाराज? 10 मुलं. या मुली पण आपल्या संस्था. वा वा. आणि असे 10 ते 20 मुलं महाराजांकडे शिकतात. त्या ठिकाणी बघितल्यानंतर समाधान वाटलं. आल्यानंतर सगळ्यांनी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सगळ्या लेकरानं क्रमाक्रमानं नमस्कार केला. समजून जायचे जीवनाचं सर्व सत्य त्यांना जाणून दिलं कमी वयामध्ये. जीवनात या जीवनामध्ये सर्व सत्य फक्त राम आणि कृष्ण आहे. बाकी सर्व तो थांड आहे. विठाला विठाला अतिशय गोड नियोजन या ठिकाणी चालू असलेल्या या वर्षामध्ये सुद्धा संपन्न होत आहे. आणि या वर्षी 2 वर्ष झालं आणि हे 3रं वर्ष आहे. 3ऱ्या वर्षामध्ये तुमचा एवढा समाज दिसतो जसं काय 12 वर्षाची परंपरा इथं एवढा समाज आहे. 12 वर्षाची, 12 वर्षाच्या परंपरेला लाजवेल असा सत्ता आहे तुमचा. या महिला माता अशा बसल्या त्या माझ्या साखरपुड्याला आल्या त्या. ऐका ना, इतक्या गोड बसल्या. आनंद वाटतो मला. कीर्तनामत महिला माता येतात ना. पुरुष मंडळी कमी आहे, कमी का असे ना, पण तुम्ही एवढे आहेत ना. या ठिकाणी गर्दी नको पाहिजे. दर्दी लोक आहेत तुम्ही, दर्दी सर्व परमार्थाचे दर्दी. आनंद वाटला. महाराष्ट्रामध्ये नवाजलेली कीर्तनकार हरिभक्ती पारायण अनिलजी महाराज, एकलेखनेकर, हल्ली मुकाम जळगाव, त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. गोड व्यक्तिमत्व आहे. मोकळे मन रसाळवाणी आयसे गुणी संपन्न. त्यांची उपस्थिती. विनेकरी महाराज, बालगोपाल भजनी मंडळ महाराष्ट्रामध्ये सुंदर असं गायन करतात. आमचे हरिभक्ती पारायण पंकज महाराज मानमोडीकर. टाळी वाजवा त्यांच्याकरता. आडा नाही, मोडा नाही, सरळ आपलं जीवन जगायचं. कुठल्याही संताला बघून नम्रता, भावक प्रेम द्यायचं. याचं नाव परमार्थ आहे. वाजवा ना टाळी. हरिभक्ती पारायण महाराष्ट्रामध्ये नवाजलेले शहादा, कुकावल, कोटली असं कुठलं गाव नाही की त्या गावात सप्ताला ते गेले नाहीत. असे हरिभक्ती पारायण सारंगखेडा दीपक महाराज कोटलीकर. वाजवा टाळी त्यांच्याकरता. हरिभक्ती पारायण मृदुंगाचार्य आमचे महाराजांना तर पूर्ण परिचय लोकांनी सांगून दिला. आमचे महाराज लय भारी, लय भारी मत जय हरी. ऐका ना, लोक प्रतिसाद देता. हो, तुम्ही चांगलं वागा, तुम्ही जीव लावा. महाराज जीव लावतात म्हणून तुम्ही महाराजांना जीव लावतात. जीव लावा. जंगलचं पाखरू जवळ येतं आणि तुम्ही जसा झुलू 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 करशात
मग कोणी जोडी येत नाही. ऐका ना, माणसाने गोड बोललं पाहिजे. या ठिकाणी उपस्थित बालगोपाल मंडळी, हरिभक्ती पारायण आमचे महाराज मंगल महाराज त्यांची उपस्थिती आहे. आमचे अरुण दादा आहेत, आमचे ब्राह्मण बाबा आहेत. कुलकर्णी बाबांच्या 2 दिवसाच्या अगोदर फोन, महाराज तुमचं कीर्तनाची मी वाट बघतो. म्हणतो बाबा मी आलोच. हा, बाबांची उपस्थिती आहे अत्यंत गोड स्वरूपामध्ये. आमचे दादा पंचक्रोशीतील मायबाप आडगावची भजनी मंडळ उपस्थिती आहे. निष्ठावान सद्गुरू जोग महाराज आणि ज्या गावामध्ये वारकरी संप्रदाय जोग महाराजांचे कीर्तनकार बारीक बारीक ज्या गावात कीर्तनाला येतात ती आडगावची भजनी मंडळ उपस्थिती आहे. त्यांच्याकडे आपला आज प्रसाद होता ना, ती मंडळी उपस्थिती आहे. आमच्या आबा उपस्थिती आहे. आनंद वाटला, बऱ्याच दिवसांनी भेटगाठ झाली. त्यांच्या गावात म्हणजे असा कीर्तनकार आलाच नाही असं गाव म्हणजे चोपड्या तालुक्यातील लाकडी आडगाव. त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांच्याकडे आज फराड होता. अत्यंत गोड आनंद वाटला. या ठिकाणी मृदुंगाचार्य महाराज, विकास महाराज गाव वाघाडीकर वाजवा टाळी त्यांच्याकरता. अतिशय गोड मृदुंग वाजवतात. आमचे वकील साहेब, निष्ठावान वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं प्रेम आहे आमचे वकील साहेब, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती. सुंदर असा राम सौंड धानोरा, अतिशय गोड सौंड या ठिकाणी उपस्थित. हरिभक्ती पारायण आमचे गजानन महाराज वरसाडेकर, त्यांच्या धर्मपत्नी म्हणे महाराज तुमचं कीर्तन ऐकायची. म्हणजे याच तुम्ही विठाला विठाला. अतिशय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अभंग आज भगवान परमात्म्याची एकादशी आहे. आजची फार एकादशी. ज्या घरात एकादशी होत नाही त्या घरामध्ये पाणी सुद्धा पिऊ नये, माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. ज्या घरात एकादशी नाही त्याला वैष्णव म्हणता येत नाही. जी बाई एकादशीला 5:15 सकाळी उठून तुळशीला पान टाकत नाही त्या बाईचा परमार्थ काहीच कामाचा नाही. विठ्ठल विठ्ठल आज एकादशी कोणी कोणी धरली वर बोट करा. वा वा करा खाली हात. आणि युट्यूब चॅनल दादा ज्ञानी यांची माऊली प्रवीण दादा वाजवा ना त्यांच्याकरता टाळी. आपण बसून कीर्तन ऐकतोय पण प्रत्येकांचं बरोबर चैरा आणि महाराजांचा प्रत्येक शब्द काना कोपऱ्यात जावं असा आट्टा हात ज्यांचा आहे प्रवीण दादा वाजवा टाळी. आणि सुंदर असं गोड नियोजनामध्ये एकादशी, ज्याने एकादशी केलीच नाही त्याचं काय वर्णन आहे महाराज ऐका. ज्या घरामध्ये एकादशी आणि सोमवार व्रत केला जात नाही त्याला वारकरी म्हणलं जात नाही. निम्मी लोकाला एकादशी माहिती नाही. निम्मी लोकाला फक्त एकच माहिती आहे, उचल गोया दाब नया. आयुष्यभर नया दाबतो पण एकादशी नाही धरतो. भाऊ एकादशी नाही ना, माझ्या जीव कसा कसा करतो, कसा कसा करतो, कसा कसा करतो. अरे व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी. ज्यानं एकादशीचं व्रत केलं त्याने अमृताच्या राशी भरल्या. कशाच्या राशी? अमृताच्या राशी. निम्मी लोकांना एकादशी माहिती नाही. बाबा मी एकादशी धरू, मग काय झालं तुले? मी साबुदाणा खाल्ला का मग पोट दुखे, तू मरून नाही जात का? एकादशी ज्या वारकरी संप्रदायाच्या घरात नसाल त्याला वारकरी म्हणता कसा येईल? ज्याच्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी तुळशीला एक लोटावर जल जात नसेल त्याला वारकरी म्हणता येईल कसं? हा वारकरी संप्रदाय निष्ठेचा, हा वारकरी संप्रदाय भावाचा आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. तुकोबाराय सांगतात महाराज एकादशी सोमवार जे नर करत नाही त्याची काय गती होते? तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा सांगू शकत नाही. एकादशी सोमवार जे व्रतच करत नाही, जे उपासच करत नाही त्यांची काय गती होईल ते मी साधा सांगू शकत नाही. तुकोबाराय सांगतात म्हणून व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी. मग हे व्रत आहे का? अखंड पार ब्रह्म भेटणार साधन एकादशी आहे. कहा तुकोबाराय ह्या एकादशीच्या दिवशी देवाला काय काय आवडतं?
काय काय आवडत आहे का? आवडे देवाशी हो आवडे देवासी ऐका तो प्रकार आवडे देवासी ऐका तो प्रकार हे आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार हो आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळा गडा गोपी चिंतन कीडा तुळसी माळा गडा गोपी चिंतन कीडा हे आवड देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळा गडा गोपी चिंतन कीडा तुळसी माळा गडा गोपी चिंतन कीडा तीडा 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 वाजवा टाळी महाराजांकडे. देवाला काय आवडतं ते सांगितलं त्यांनी. आवडे देवासी. पुढे सरकून जा ना महिला माझा थोडस. येताई पुढे सरकून जा. दादा सरकून जा पुढे थोडं. सरका पुढे. विनंती मागच्या महिलांकरता. विठाला विठाला. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस माणसाचं नामचिंतन चालतं. सांगा बरं काय? इथं श्रीमद भागवत महापुराण चालू आहे आणि आज एकादशी आहे. भागवतामध्ये एकादशी आली आणि एकादशीच्या दिवशी संत ज्याच्या घरी फराडाला जातात ना त्याच्या इतका जीवनात श्रीमंत माणूस कोणी. आज ज्यांनी एकादशी धरली ना आज फार मोठी एकादशी आहे. काही भागामध्ये पहिल्या दिवसाची सुद्धा एकादशी धरली. पुत्रदा एकादशी. मुलांचं सांभाळ सुरक्षा कवच तयार करायचं असेल, जसं एका आईने डोळ्याची पट्टी खोलली तिच्या डोळ्यातून दिव्य दृष्टी बाहेर पडली. मुलाला वज्रदेही बनवणार होती कोण? हो उत्तर दिलं ताईने. गोड टाळी वाजत ताईंसाठी. कीर्तन असं बारकाईनं ऐकायचं. भागवत सुद्धा बारकाईनं ऐकायचं. एक बाईने मला विचारलं, 7 दिवस मुक्कामाला होतो पंकज महाराज त्यांच्याकडे मुक्कामाला. म्हणे महाराज म्हणा मन एक खद खद करा ना. म्हणता सांगा. तुम्ही खद खद सांगा मी बद बद बोलत. बोला म्हणत ताई मी सांगत तुमचे उत्तर. म्हणे दिशात का प्रश्न उत्तर. म्हणतो मग महाराज लोक कोण आहेत? हे भाट आहेत. कीर्तनकार महाराज जेवढे आहेत ना हे भाट आहेत. कोणाचे भाट? देवाचे भाट आहेत. जो देवाचा विस्तार सांगतो तो भाट. देव कुठून आला, काय आला, कसा आला, या सर्व खुणा जो सांगतो तो भगवान परमात्मा पंढरपूरचा भाट म्हणजे कीर्तनकार आहे. त्यांना भाट म्हणतात. आणि या भाटानं चांगली पोथी वाचली तर बरं, नाही तर या भाटाला सुद्धा देव दंड दिल्याशिवाय राहत नाही. हा भाट पुराण प्रसिद्ध देवाचा भाट आहे. आणि या भाटानं चांगली देवाची चर्चा केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. एकादशी जर माणसाने केलीच नाही, तो जर मेला तर त्याचे पूर्वजांना सुद्धा सुख लागत नाही वैकुंठात. लक्षात ठेवा. ही एकादशी कितीही श्रीमंत असू द्या, जो मनुष्य सोन्याच्या आसनावर झोपतो त्याच्या घरी जर एकादशी नसेल, सोन्याच्या आसनावर झोपणारा माणूस तरी त्याच्या घरचं पाणी पिऊ नका. विठाला विठाला. काही लोक सर्व व्रत करतात, पण सर्व व्रताचा राजा एकादशी.
सोमवार हे 2 व्रत सांगितले आहेत. मग आजची एकादशी आहे. आजची कोणती तारीख आहे? आज 31 तारीख आहे. 31 तारखेला बऱ्याच लोकांच्या मनामध्ये दुसरी हालचाल राहते. बाकीचे लोक हसताय म्हणून त्याला समजून गेलं. काही लोक 31 डिसेंबरला कशाची गिऱ्हाईक राहता? काय मसाल्याचे दुसऱ्याने सांगणार. एकादशीच्या दिवशी मांस नुसतं नाव घेणं सुद्धा पाप आहे. लक्षात असू द्या बरं का. हिंदू धर्मामध्ये जन्मलेला माणूस हा मांस खाणारच नाही. मांस मांस सब एक है, हरणी बकरी गाय, हरणी बकरी गाय. ऐसा मनुष्य चूत्या उसको पका पका कर खाए, पका पका कर खाए. मांस मांस खाता हौस करी, जोडणी वैरी ठेविला. मांस खाणं पाप आहे माय बाप, लक्षात असू द्या. आणि अजून दुसरी गोष्ट सांगतो. एकादशीच्या दिवशी जर माणूस चक्कर येऊन पडून गेला तरी अन्न खाऊ नये. चक्कर येऊन पडून गेला तरी, असा नियम आहे वारकरी संप्रदायाचा. आज 31 डिसेंबर आहे म्हणून बोलतोय मी. आणि 31 डिसेंबरला काही लोक 31 डिसेंबर नाही, एकादशी नाही, देव नाही, धर्म नाही, पूजा नाही, सगा नाही, सोयरा नाही, सारामा नाही, पोतारामा नाही, पुल्ल मी बोलाव नाही. असे लोक आहेत जीवनामध्ये. ऐका ना, ज्याने एकादशीचं व्रत केला असेल त्या व्यक्तीने जर दुसऱ्याला, तो समोरचा मरत असेल आणि मरता मरता जर त्यांनी असा स्पर्श करून दिला तरी सुद्धा तो वैकुंठाला जातो मरणारा. एवढी एकादशी. म्हणून एकादशी करा. अजून सांगू, एखाद्या बाईचा मालक एकादशी करत नाही, ती बाई त्या माणसाची कालदी एकादशी तर राहते ना, तशी रातपासून सावधान करते त्यांना. ऐ पोट भर जेवा बरं, उद्या काय एकादशी. ऐ पोट भर जेवा बरं, लाकडं घालून दे त्याच्या पोटात, लाकडं. एकादशी त्याची. अरे एकादशीला बी किती खावं तो बी अंदाज राहतो ना. एक बाई पंढरपूरली होती माझ्या बरोबर. त्या बाईचं कसं वागू मी, पण मी फायद्याशिवाय कोणाचं कसं वागत नाही महाराज. हो, त्या बाईच्या गसोड्यामध्ये 3 किलो काजू, 1.5 किलो बदाम. माऊली सोड्यामध्ये तिचं गसोडं वागू मी. आई तुमचा स्वभाव किती गोड आहे आई. ऐका बघून बोललो मी. जोपर्यंत तर गसोड सरत नाही, आई आई काजू झाले, बदाम झाले, म्हणे भाऊ गसोड आण. म्हणजे आणा ना आई, माझा बी जीव आहे ना आई. ऐका, त्या बाईची एकादशी, त्या बाईला सासवड मध्ये सर्वस म्हणे महाराज रामपाठ्यातच ती बाई मायाकडे आली. म्हणे महाराज बाबा म्हणजे वव म्हणे मला भूक लागली. दल्ली रामपाठा मा अर्धा किलो ना 2 सफरचंद खाई गई. कोटर 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 कोटर. मी म्हटलं म्हातारी काही 9 वाजेपर्यंत येत नाही, अजून दल्ली 9 वाजता म्हणे बाबा म्हणजे वव भूक लागली. अजून दल्ली अर्धा किलो बाई मग ना शेंगा खाई गई. कोटर 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 कोटर. आखो दल्ली थोडा टाइम म्हणे बाबा म्हणजे वव भूक लागली. 2 गल्लास दही पी गई. आखो थोडा टाइम म्हणे बाबा म्हणजे वो आखो मस्तपैकी वडा, तेल वडा खाई गई. आखो थोडा टाइम म्हणे बाबा म्हणतो वो. आता संध्याकाळ ना 8 वाजे घेत ना बस ना. नाही नाही बाबा म्हणतो वो भूक लाग गई. 3 केळं 6 खारका खाई गई. आखो 11 वाजता उठणे बाबा म्हणतो वो मन पोट कनी टच टच म्हणतो मरी जाल पाय तू. एकादशीला एवढं खाता का? किती खाता आणि एकादशीला काय करता? एकादशीच्या दिवशी जो हरी जागरण करत नाही, देवाचा हरिपाठ करत नाही, कीर्तन करत नाही, त्याला एकादशीचं पुण्य भेटत नाही. एवढं सोपं आहे का हो देव? साधूला विचारा तुम्ही काय विचारायचं, साधू प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, पण चांगलं विचारा. ज्या बाईकडे मी मुक्कामाला होत्या त्या बाईनं मला प्रश्न विचारला. म्हणे महाराज माझ्या मनात एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं विचारा ताई.
म्हणे इतक्या दिवसापासून मी भरपूर शास्त्र वाचते पण एक प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही. मग ते विचारा. म्हणे विचारू. मग ते विचार. म्हणे सांगा बाबा झाडणीचा नवरा कोण आहे? कोणाचा? काय घेणं देणं आहे का? पण मी बी 12 गाठणं पाणी पिईल. ती म्हणतो प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे. झाडणीचा नवरा खट्टा आहे, लाव लगन त्याचा. अरे साधूला काय विचारावं? नेमकं साधूशी बोलता येत नाही लोकांना, चर्चा करता येत नाही साधूशी. साधू जवळ जर बसायचं असेल तर आपला पायाचा पंजा साधूला दिसला नको पाहिजे. जर पायाचा पंजा साधूला दिसला तर तुमचं पुण्य खलास होऊन जातं, लक्षात ठेवा. साधूला जर भेटायचं असेल तर साधूच्या भेटी करता माणसाची मान खाली असली पाहिजे, असं जाताना पाहिजे. ताट मानेने जो साधूच्या भेटीला जातो, भगवान परमात्मा म्हणतो जो साधूच्या दर्शनाला ताट मानेने जातो त्याला देव भेटत नाही. ही साधू रचना आहे, ही संत रचना आहे. हे वारकरी संप्रदाय तत्वानं मोजण्यासारखा आहे, अलौकिक तत्वाचा आहे. म्हणून लक्षात असू द्या, वाघिणीचं दूध घेण्याकरता सोन्याचं भांड पाहिजे. वारकरी संप्रदाय हे कशाचं भांड आहे? दूध कशाचं आहे? हे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीचं दूध घेण्याकरता भांड सोन्याचं पाहिजे. म्हणजे हा वैष्णवांचा माल पचवण्याकरता वाघिणीचं दूध पिणारा हा संप्रदाय अलौकिक तत्वाचा. नेहमी लोकांना साधूशी बोलता येत नाही. साधूशी बोलणं म्हणजे कसं? एका माणसाकडे माया बारशाचं कीर्तन, ज्याच्या घरी माया बारशाचं कीर्तन तो वट्यावर स्टीलच्या गमेलीमध्ये मुरबरे खात होता असा. आणि ज्याच्या घरी माय कीर्तन तो मालीचे हाव जीवान कुठला आहे म्हणे? मालजीवान म्हणे. तो मालजीवान म्हणे. म्हणता हाव जीवान टिंगरीवाला आहे भाऊ. तुन गाव मा येले पवाडा म्हणाले. अरे ज्याला साधूशी बोलता येत नाही त्याला देव कसा मिळेल? सांगू अजून. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. भाऊ मैं आवाज नेमकं करत जाय बरं का म्हणायच्या टाइमले. तिथे एमचे केमचे मी जेम तेमचे असं होऊन जाईन ते. साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू या कलियुगामध्ये थोर आहे. आणि साधून सांगावं कोणते साधू? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर ताबई कुलती, आले घर ताबई कुलती. हो, हो, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावई कोठी, आले घर जावई कोठी. हो, हो, उपकारासाठी, येथे उपकारासाठी. साठी, साठी. वाजवा टाळी. किती गोड वाटतं या चाली ऐकल्यानंतर. समाधान होतं. वाजवणाऱ्याचं सुद्धा समाधान होतं, ऐकणाऱ्याचं सुद्धा समाधान होतं. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. इथं जे संत आलेत ना ते संतच तुम्हाला सांगतात तो रस मी अनुभवाला आणला, सेवी तो हा रस.
असा रस ब्रह्मांडामध्ये की तो रस तुम्हाला कुठेच प्राप्त होत नाही. त्या रसाचं नाव श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. किती प्रकारची? 9. आणि सर्वात मोठी भक्ती अशी सांगितली की ती भक्ती जर केली तर जीवनाला फार मोठा आनंद प्राप्त होतो, असं मत आहे. कोणाचं? शुकशनकादिक नारद तुंबर, विशेष करून आदी आदींची मंडळी, त्यांचा या ठिकाणी हात आहे. आणि ते सांगतात भक्ती फार गोड आहे. ज्यानं एकदाची भक्ती आचरणामध्ये आणली त्या व्यक्तीला कितीही दुःख येऊ द्या, ते दुःख पचवण्याची क्षमता शक्ती ती भक्ती देते. पण भक्ती ही अंतःकरणापासून पाहिजे. ही दाखवी भक्ती नको. काही लोक दुसऱ्यांना दाखवण्याकरता भक्ती करतात, ते ढोंग आहे बर का. ती ढोंग भक्ती परमात्माला आवडत नाही. लक्षात असू द्या. मेहंदी हाताला निघते पण हाताच्या मध्ये जात नाही. मेहंदी काढताना मुली, महिला, माता कोणी बी मेहंदी काढतात, तो रंग फक्त वर असतो, तो रंग मध्ये जात नाही. जसा तो मध्ये जात नाही म्हणून ती मेहंदी आहे. पण जो अंतरंगात जातो तो पांडुरंग आहे. अंतरंगात देवाची खरी बैठक कुठे आहे? अंतरंगात. मग हे अंतरंग कसं पाहिजे? लोक म्हणतात आम्ही भजन करत नाही. जो जन्माला आला, आईच्या गर्भातला जीव सुद्धा भक्ती करतो. भक्तीशिवाय पर्याय नाही. भक्ती विना पशु कशाशी वाढला, चटविण्याला कैसा नाही. एकनाथ महाराजांचा हा हरिपाठ आहे, त्याच्यातलं हे एक कड. भक्ती फार विशेष आहे. आता हात जोडून माफी मागतो. बरेच लोक भक्ती करता. भक्ती करता म्हणजे कसं करता? पुरुष मंडळीने घरची पूजा महिन्यातून 5दा तरी केली पाहिजे, ती भक्ती आहे. शास्त्र असं सांगतो की घरातली पूजा 5दा महिन्यातून पुरुषाच्या हातून झाली पाहिजे, असं शास्त्र सांगतं. महिला तर करतीनच. असा कोणता उपास नाही, कोणती भक्तीनी की महिलांनी केली नाही सांगा बुवा. हरतालिका, ऋषीपंचमी, शुक्रवार, गुरुवार, पिवे बुधवार, काय रविवार, असे केवढे बी उद्या. सगळी भक्तीचा नंबर कोणाचा आहे? महिलांचा. अशी एक उपास सांगा तुम्ही. सोमवार, मंगळवार, बुधवार, एकादशी, सोमवार, हववार, तोवार, घराचा बनका, सगळं कोणाच्या अंगे? सगळं भक्ती. भक्तीचं सूत्र असं सांगतो, जो माणूस प्रेमाने अंतःकरणाने कीर्तन ऐकतो तो माणूस मरेपर्यंत कोणाशी वैर ठेवत नाही, त्यालाच कीर्तन समजलं असं तुकोबाराय म्हणतात. मग 1000 कीर्तन ऐका तुम्ही, हजारो कीर्तन ऐका तरी काही वर परिणाम होत नाही. आणि एक असे साहेब होते नवापूरला, ते रेल्वेमध्ये काम करत होते. ते कुठल्या समाजामध्ये जन्माला आले ते मी सांगत नाही, पण सद्गुरु जोग महाराजांचं 1 तास कीर्तन, फक्त 1 तास ऐकलं, त्या माणसाने सर्व नोकरीला राजीनामा देऊन टाकला. त्या दिवसापासून ते साधू होऊन गेले. याचं नाव कीर्तन आहे. 1000 कीर्तन ऐकशात परिवर्तन नाही होणार. मग या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाण आहे, 1 तास उरला खटवंग रायाशी. किती तास सांगितलं? 1 तासामध्ये माणसाचा भाग्याचा उदय होतो. मग का हो महाराज, नेमकं तो उदय होतो कशाने? ब्रह्म रस माणूस जेव्हा घेतो, तुकोबाराय म्हणतात त्याचं जीवन आनंदमय होतं. हे मला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगायचं. सेवी तो रस वाटी तो अनेका, 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 सेवी तो रस वाटी तो अनेका.
वाजन करतात. सेवितो हा रस वाटितो अनेका. आपल्या महाराष्ट्रातील वैभव असणारे, आमच्यावर नितांत प्रेम, वारकरी संप्रदायावर प्रत्येक कीर्तनकारावर प्रेम करणारे हरिभक्तीपरायण गोप्रेमी गजाननजी बाबा यांनी आपल्या कीर्तनामध्ये आगमन केलं. टाळी वाजून स्वागत करा. आपली भागवत कथा आहे, आपला कीर्तन सप्ताह एका साधू महात्म्याने आपल्या दरबारात यावं हे पुण्य आहे. महाराज वाजवा टाळी जोरदार. माझं कीर्तन कुठे असलं बाबा 20 मिनिटं अर्धा तास कुठे ऐकतात, मला फार आनंद वाटतो. म्हणून या ठिकाणी संतांच्या अंतकरणात प्रेम पाहिजे, जिव्हाडा पाहिजे. जिव्हाडा असेल तर परमार्थ परिपूर्ण आहे. सोन्याच्या आसनावर झोपले तुम्हाला जिव्हाडा नाही, त्याला साधू म्हणता येत नाही. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. त्यांच्या घरात गेल्यानंतर लहानापासून मोठ्यापर्यंत कुठलाही साधू येऊ द्या, साष्टांग दंडवत घालतात. ही परंपरा वारकरी संप्रदायातच मिळेल बघायला, याला वारकरी म्हणतात. म्हणून बाबाजी आले, सहपरिवार आले आणि आजचा दिवस भाग्यशाली दिवस आहे. अनेक लोक इकडे तिकडे जाऊन पार्ट्या करतात, पण महाराजांच्या कीर्तनात येऊन बस संतांची चर्चा करावं, ही जीवनातली खरी पार्टी महाराजांची. आणि आज भाग्याचा दिवस म्हणजे असा आहे, उद्याला आमच्या दादाचा वाढदिवस आहे, दिदीचा, आणि आमच्या गोपाल महाराजांसुद्धा वाढदिवस आहे. टाळी वाजवा त्यांच्याकरता, म्हणजे सगळ्यांना लक्षात राहू द्या. नाही बी काय आण महाराजने बाईले 20 रुपयाने पीस आणि महाराजले 500 दोतर तरी अंजात बुवाशी म्हणे. साधूला दिलेलं वाया जात नाही महाराज. ऐका ना, 20 रुपयानं पीस बी आणा, गैरवी घे, फक्त महाराजले दोतर अंजात. ऐका ना, एवढ्या मोठ्या दुःखामध्ये आणि एवढ्या मोठ्या ऑपरेशन झाल्यामध्ये महाराज पखवाज वाचतायत. बर का, तरी ते सेवे करता बसले. याला प्रेम. टाळी वाजा त्यांच्या करता. ऐका ना, दुःख आहे गुपित विठाला विठाला. आणि बाकीचा दोथराना बाहो म्हणा आगाऊ पण आहे. बरं, ज्यांची ज्यांची श्रद्धा असेल तो आणेल दुःखामध्ये सामील होतात. आणि आपल्या या नगरमध्ये वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी या ठिकाणी उभी केली, 3रं वर्ष आहे. नुसते वारकरी संप्रदायाची मुलं जरी घेऊन उभे आहेत तरी आपल्या नगराचं भाग्य आहे महाराज. ज्या नगरामध्ये टाळ वाजत असतील, ज्या नगरामध्ये मृदुंग वाजत असेल, त्या जागेमध्ये कुठलाही प्रकारचा दोष थांबत नाही. भूमी पवित्र होते. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, गालील लोटांगण महाद्वारी. त्यांनी हा महाद्वार श्रीमद भागवत महापुराण आणि हा महाद्वार तुमच्यासाठी मोकळा केला. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कवनाची. यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कवनाची. यारे लहान थोर, यारे लहान थोर, याती भलते नारी नर, भलते नारी नर. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कवनाची. यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कवनाची. यारे लहान थोर. इथं आल्यानंतर संत समागमे धरावे आवडी. आणि एकदारची ती आवड जर प्राप्त झाली का हो तुकोबाराय,
ह्या देवाचा रसपान करून तुम्हाला काही अनुभव आहे का? अनुभव तुकोबाराय सांगतात, अंतकाळी विठोबा म्हासी पावला, अंतकाळी विठोबा म्हासी पावला, अंतकाळी विठोबा मासी पावला, अंतकाळी विठोबा मासी पावला, अंतकाळी विठोबा मासी पावला. टाळी वाजवा, टाळी. अंतकाळी विठोबा मासी पावला. कुणी सैत झाला गुप्त तुका, गुप्त तुका, गुप्त तुका, अंतकाळी विठोबा मासी पावला, अंतकाळी विठोबा मासी पावला. ओ कुणी सैत झाला गुप्त तुका, गुप्त तुका, गुप्त तुका, कुणी सैत झाला गुप्त तुका, टाळी वाजवा. अंतकाळी विठोबा मासी पावला, अंतकाळी विठोबा मासी पावला. तो भगवान परमात्माला प्राप्त झाला, वाड वेड झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. ज्या संतांना भगवान प्रत्यक्ष घेण्याकरता येत असतील त्या संतांनी सांगावं, सेवितो हा रस, वाटितो अनिका. तुम्ही वाटला हो महाराज, पण कशा प्रकारे? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या टाळी वाजवा, टाळी. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. टाळी महाराजांकरता. तुकोबारा देवाला विकतात महाराज. महिला मंडळ, पुरुष मंडळी, हात जोडून विनंती आहे, देव आणि संत यांना प्राप्त करण्याकरता अगोदर आपण किती परमार्थशील आहोत या गोष्टीची जाणीव करा.
आपल्याला आपल्या घरात येणारी नवरी सुद्धा आणता येत नाही. जगद्गुरु तुकोबरायनं विश्वाच्या बापाला, या जगाच्या बापाला विकण्याची गोष्ट केली. हल्ली नवरी मंडपात नाचते. विचार करा, तुम्हाला तुमची नवरी नेमकी आणता येत नाही घरात, तर तुम्ही तुमच्या हृदयात देव काय नेमका आणणार? बारीक विचार करा बरं का. मंगल अष्टकाच्या दिवशी नवरी नाचते. दुःखैमा नवरी नाचत नाही त्या दिवशी, तिचा रडण्याचा दिवस आहे. माझ्या बापाच्या गोत्रातून मी परक्या गोत्राची होणार आहे, तो दिवस तिच्यासाठी फार गंभीर आहे. त्या दिवशी नवरी आणि तो नवरदेव त्या नवरीला असं गोल गोल फिरायला नाते. टाटा टांग फिराव माले कथा बी फिरसू मी. मंगल अष्टकाच्या दिवशी नवरी नाचली पाहिजे का? हिंदू धर्म आहे आपला. बारकाईने विचार करा. नवरी नाचते गोल गोल, नाचवणारा कोण आहे? मग मुलीच्या आईला सांगता येत नाही का तू असं करू नको, हे चुकीचं आहे? ज्याला आपली सुनबाई घरामध्ये चांगल्या स्वरूपात आणता येत नाही ती लक्ष्मी आहे. मुलगी नाचायला लागली, मंडपामध्ये अनेक सगळे सोयरे नाते गोते असतात, त्यांच्या समोर ती नवरी नाचते असं. आणि पाहणारे लोक अजून मोबाईल मध्ये शूटिंग करतात. वा 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 रे वा. घर नाचवणारे लोक आपलेच आहेत, व्हिडिओ काढणारे लोक आपलेच आहेत. नवरी कुणाच्याकडे चालली? कोण आहे ती नवरी? ती लक्ष्मी आहे, ती माप ओलांडणार आहे, ती अन्नपूर्णा बनेल दरवाजात, आणि ती नाचत येते तुमच्याकडे. मंडपात नाचणारी मुलगी. महिला मातांनो सावधान. देव, भक्ती, साधू हे ओळखण्याकरता परमार्थ शिका. निम्मी महिलाला सासू चालत नाही, सासरा चालत नाही. निम्मी महिलाला नणंद चालत नाही. सासवानं जावा कुठं, नंदांनी जावा कुठं. निम्मी लोकाला शेजारी सैन होत नाही. तुकोबराय देवाला विकतात. काय भाषा गोड आहे, काय परमार्थ गोड आहे वारकरी संप्रदायाचा. कधी कीर्तन तुमच्या पदरात पडणार आहे, कधी तुम्ही उद्धार करणार आहेत या जगाचा. काही लोक शेजारच्याची गाडी सहन करत नाही आपल्या दारात. शेजारी संगे जुलू जुलू, एसटी मा सुद्धा जुलू जुलू, वावर मा जुलू जुलू, येईना घर जुलू जुलू, मरी जाशीना जुलू जुलू. काय घेऊन आला तू आणि काय घेऊन जाणार आहे, ह्या गोष्टीची पारख तुला करायची. मुलगी सुरक्षित सुनबाई आणू शकत नाही, तो देव आहे. निम्मी महिला मातांना हात जोड विनंती आहे. एवढं पाणी टाकतात महादेवाला, एवढं पाणी. तो महादेव गाणं म्हणायला लाग्या थे. थंडी वाजी ये मला गोदाड. बरं ते पाणी खरं आहे का याचा तुम्ही विचार करा, मी नाही बोलत. 4 दिवस येणारी सासू तुला सैन होत नाही, तू तांब्यावर पाणी ओम नामाची वाय, ओम नामाची आय वाय बार कोणा करू नको ना. तुला तिरसोयरी मारी बरं तो मंदिर मा. सासू सैन वत्ती तुले असं पाणी मंदिर मा जाई राहणं. तो महादेवले 3 डोळे आहेत, तुमले कितला आहे? मग 3 डोळ्याला जास्ती ते कस का 2 डोळ्याला आले? इथलं पाणी मन गली मग एक बाई भाऊजाई नाता नाही म्हणे 6 वाजता जास्ती ओम नमः शिवाय टांटाण 6 वाजेशे मंदिर. तिले ननीन चालत नाही, तिले सासू चालत नाही. टाकू नका असं माझं मत नाही, पण कधी तुमच्या सासूबाईच्या पाठवर हात फिरवला का आणि पाणी आंघोळीला तिला टाकलं का, मग पाणी टाक महादेवाला, याचा विचार करा. टाकू नको असं माझं मत नाही. टाका, देव आहे तो. सर्वात दयाळू देव आहे, भोळा देव आहे, प्रसन्न होणारा देव आहे. विचारा कधी तुमच्या सासूबाईला की आत्या तुम्ही आंघोळ करता?
इथं बसलेल्या महिलांना हात जोड विनंती, माझ्या सासूला आणि सासऱ्याला आंघोळ घातल्याशिवाय, जेवण केल्याशिवाय मला समाधान वाटत नाही. आणि असं वर बोट करा, मला बरं वाटेल. नाही तुम्हाला पाहिजे का तोंड जोडली वाटे. कसा देव बेठी असा महादेव धरती त्या बया. तर महादेव सुद्धा बेलाच्या पानात बाई मला सापडाला सोना. बेलाच्या पानात बाई मला सापडाला सोना. बेलाच्या पानात बाई मला सापडला सोना. सापडाला सोना बाई मला सापडाला सोना. हो सापडला सोना बाई मला सापडला सोना. बेलाच्या पानात बाई मला सापडाला सोना. बेलाच्या पानात बाई मला सापडला सोना. इतका महादेव प्याग धरला. अरे जसं महादेवाला धरलं तसं कधीतरी तुमच्या सासूला मिठी मारून बघा. कधीतरी माझा बाप आहे हा भाव धरून सासऱ्याला म्हणा, अण्णा तुम्हाला स्नान घालायचंय. अरे सासऱ्याची सुद्धा अपेक्षा आहे आपल्या सुनबाईकडून की माझ्या सुनबाईने मला स्नान घातलं पाहिजे. आशा मरून गेली 90% सासऱ्यांची. 90% सासूबाईंची इच्छा मरून गेली की मला सुद्धा मुलगीच्या स्वरूपात सुनबाई पाहिजे होती. अशी भक्ती करा की परमात्म्याला आवडलं पाहिजे. घरात जर सासूबाई स्वतःनं स्वयंपाक करत असल आणि तू महादेवाची पूजा करत असाल ना, महादेवाला ते मान्य नाही. आईशी जोडी करा राम कंठी धरा. राम कंठी धरा. परमात्म्याला आपलंसं करण्याकरता शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध भाव. 90% महिला शिवरला गेल्या. त्या बाबानं वाटली रुद्राक्ष. मन माम सासूबी जायचं तरी म्हणे बापूजी मी इथं आली म्हणे शिवरला. मी दाबा ऐकू म्हणतो मर जायला पाहिजे तुम्ही तडे. हर म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. रोज माझ्या सासू सासऱ्यांना मी स्वयंपाक वाढते मग जेवण करते. फक्त एक फूल अशी कडी तोड आणि जाय महादेवाच्या मंदिरात ठेव. काशीला जाईल ते फूल. काशीला टाकू नका असं मत नाही. टाका, सेवा करा. इतकी गर्दी महादेवाच्या मंदिरात काहीच नाही. त्या महादेवाने एवढा साप फेक द्या पाय डांगे डांगरात. एक बी दिखाव नाही मंदिर मा. अरे भगवंताला हृदयात जागा द्या. तुकोबाराय म्हणतात हृदयात. जनाबाई सांगतात हृदयात. हृदयी बंदी खान केला आता विठ्ठल कोंडीला. धरीला पंढरीचा चोर गडा बांधून या दोर. भक्ती सर्वश्रेष्ठ करा, चांगली करा. का हो तुकोबाराय देवाला विकतात. एवढा अनुभव, एवढी श्रेष्ठता, एवढा उच्च परमार्थ, एवढे विच्चे विचार आणि एवढी सात्विकता तुमच्या अंतःकरणामध्ये प्रगट कशी झाली, या प्रश्नाचं उत्तर साधक तुकोबारायला विचारतात. तुकोबाराय म्हणतात तुम्ही येडा आहात. मी जे करतो ते तुम्ही करत नाही. म्हणे काय केलं म्हणे उदारांचा राशी तत्वावर जो युग 28 विटावर उभा आहे असा भगवान परमात्मा दानशूर वीर सामर्थ दाता त्रैलोक्याचा मुकुटमणी तो पहा चक्रपाणी. अखिल विश्वाला जीव घातल्याशिवाय जो जेवत नाही असा दानशूर दाता तो विटे उर्वा आहे. त्याची मी अखंड परमार्थ रूपी सेवा करत असतो. सांग तो दानशूर दाता आहे. मागे पुढे राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. त्या देवाचं चिंतन माझ्या अखंड हृदयात आहे. अभंगाचं दुसरं चरण. विठेवरी जाची पाऊले समान. विठेवरी जा
विटेवरी जाची पाऊले समान 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 पाऊले समान पाऊले समान. वाजवा टाळी महाराज. विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा न शुरदाता. देवा इतका दानशूर नाही. जे देवाने दिलेलं दान आहे ना ते कधीही तुमच्याकडून संपणार नाही, म्हणून त्याला दानशूर म्हणतात. त्या दानशूरावर आपण 2 तास जरी बोललो तरी सरणार नाही. तुझा ईसान देखीला उदार, तुझा ईसान देखीला उदार. काय दिलं देवाने? त्या देवानं हे देह दिलं, इंद्रिय दिले, हातपाय दिले, वाचा दिली. देवानं जे दिले ना भाग्यवान आहेत तुम्ही. एखाद्या माणसाला फक्त हा अंगोठा नसू द्या, अंगठ्यापासून समजतं की आपण किती भाग्यवान आणि किती दरिद्री आहोत. अंगठा जर नसला तर 4 हाताचा घास उचलता येत नाही. उचलता येईल घास? एक अंगठा जर नसाल तरी तुम्ही काही करू शकत नाही. 2 डोळे, 2 हात, 2 पाय. कथा कीर्तना करता दिली ना, जा कीर्तन श्रवण करा. काही लोकांना सांगावं लागतं कीर्तनाला चला हो. आलो असतो मग काय झालं, पाय असे उई उई करता हो, उई उई करता, वाकडे उजायचे हो, आजी आजी कशी हो. दिले इंद्रिय हात पाय खान, मुख बोला या वचन. भगवान परमात्माने जे तुम्हाला दान दिलं त्याचा उपयोग करा, नाही तर शेवटच्या क्षणी फार हाल होतात महाराज. शेवटच्या क्षणी एकटा पडलेला असो खाटवर, कोणी राहत नाही. कितीही पैसे कमवू द्या, शेवटच्या क्षणाला 15 दिन 16 दिन 17 दिन 18व्या दिवशी त्यांच्या कामाला लागून जातात लोक. कितीही कमवा, कितीही बिल्डिंग बांधा, तुमच्या सुनबाईचा एक शब्द पाठ राहील. तुम्हीच केला का? दुसरे नाही करत का? समाप्त झालं तुमचं आयुष्यभर कष्ट केलेलं. बऱ्याच बाया सांगतात मी कनी 1 कप चहावर अख्खा दिन काम करू, तू गुच्चूपा राहते. ते चालत नाही. महिला मातांना हात जो विनंती, मी एवढं काम केलं, मी अर्धी भाकर खाऊ आणि मी 3 दिन भुके राहू, तिला काय उपकार? महिला मातांना जोपर्यंत इंद्रिय हात पाय चांगले ना, तीर्थ यात्रा देव धर्म दान करा. शेवटच्या क्षणी बोलणार नाही तुम्ही. हात पाय चालत नाही, इंद्रिय कडून जातात. ज्याच्याकडे 5-5 लाख रुपये शिल्लक असतात त्याच्या तोंडामध्ये 5 थेंब दूध टाकायला कोणी नसतं. अवस्था वाईट आहे. कर्म चांगलं करा, दान करा, धर्म करा, पूजा करा, तीर्थयात्रेला जा. निमी लोकाला देव धर्म काहीच नाही, दान धर्म अजिबात नाही. काही लोक दारातून हलत नाही. तो म्हणतो मी माझ्या घरचं बरं आहे, असं का? दुपारच्या भरी असा जपेल राहतो तो खाटवर. अण्णा दूध घेता हो, अण्णा चपरचंद खाता हो, अण्णा थोडस बोलता हो, अण्णा कीर्तनाला जाता हो. सगळं हात पाय बंद करून देतो अण्णा. अण्णा शिकरण खाता हो, अण्णा शिकरण नाही, अण्णा दूध नाही, अण्णा कीर्तन नाही, काहीच खात नाही. अण्णा पिवे पाणी पिता हा, लल्ली दाबो का तुझी करंट्याची. चांगलं खाता अण्णा, चांगलं खा, आहार चांगला करा. पशुबळी करू नका, हत्या करू नका, कुणाचं मन दुखू नका. परमार्थ बलवान करा, गुरु चांगला करा, भक्ती चांगली करा. का हो तुकोबर राय? गुरु भक्ती ज्ञान वैराग्य हे एवढं कोणी दिलं? एवढं देणारा सुद्धा तोच आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु. तो देवही आहे, तो गुरु आहे, तो सर्व देणार आहे, तो उदार आहे.
त्याची कीर्ती चराचरामध्ये भरली आहे. तो व्यापक आहे, तो कमळापती आहे, सर्व घटात तोच आहे. फक्त तुमचं मन शुद्ध ठेवा. मग आमचं मन जर शुद्ध झालं आणि झाल्यानंतर जर हे मन देवाच्या पायावर गेलं तर काय होतं, काय होतं याच्याहून नवल सांगतो अभंगाचं तिसरं चरण आहे. मनाचे संकल्प भाववेल सिद्धी, मनाचे संकल्प भाववेल सिद्धी. हो मनाचे संकल्प भाववेल सिद्धी. हो मनाचे संकल्प भाववेल सिद्धी. जरी राय बुद्धी याचे ठाई, जरी राय बुद्धी याचे ठाई, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. जरीला हे बुद्धी याचे पायी, जरीला हे बुद्धी याचे पायी, विटेवरी जाची बाबुले समान. हो विटेवरी जाची पाऊले समान, पाऊले समान, पाऊले. मन जर चांगलं असत तर मनाचे संकल्प पावविल सिद्धी. जरी राहे बुद्धी याचे पायी. कोणाचे पायी? आपली बुद्धी देवाच्या पायावर, आपला संसार देवाच्या हातात का तुमच्या हातात? आपला संसार कोणाच्या हातात आहे? बरेच लोक म्हणतात मी करतो, तू नाही करत. मी म्हणणारे देवाला चालत नाही. संसार सुद्धा मी म्हणू नका. मी घर बांधलं असं सुद्धा म्हणू नका. मी गाडी घेतली असं सुद्धा म्हणू नका. सकाळी गाडीत बसू देत नाही तो. गाडी घेणारा तू ये, बसू देणं त्याच्या ताब्यात आहे. सावधान. हातपाय शरीर चांगले दान करून घ्या. कथा कीर्तनाला या, बसा, श्रवण करा. 1-1.5 तास असतो ते. 1-1.5 तास सदी 1-2 तास इथं येण्याकरता 7 जन्माचं पुण्य सांगितलेलं आहे. पुण्य असेल तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. परब्रह्म तप्प आणि भागवत कथा श्रवण याच्यासारखा आनंद त्रिभुवनामध्ये कुठेच नाही. हे तप आचरण्याकरता, एकादशी धरण्याकरता हे पुण्य पाहिजे. निम्मी लोकाला देव सुद्धा जमत नाही. देव मी दिवसा ब्राह्मणाचं काम करतो, थोडंफार येतं मला. आणि रात्री कीर्तन. एक बाई माझ्याकडे आली, म्हणे महाराज म्हणा ना तू चिडचिड करत म्हणे. मग 11 कणिक ना दिवाले उकडीले त्याला 1-1 लोंग लाव आणि मारुती लावतून नातून चिडचिडपणा थांबी जाई म्हणत. ती बाई म्हणे आमना गाव हनुमानना 2 मंदिर शेत पण मारुतीने 1 बिनी म्हणे. हा कोठे रामायण सांगू तिला काशी मा. ज्या बाईला हनुमान मान मारुतीमा फरक समजत नाही, ती कीर्तन मग कधी फरक समजी. निम्मी लोकांना देवपूजा जमत नाही. एका ठिकाणी नवचंडीची पूजा, भावना 7,000 ना खोट, ताईनी 4,000 ने साडी. म्हणा मंत्र, बामन बाबा समोरच. आत्मन प्राणक्त फलह प्राप्त्यर्थ सकल कार्य सिद्धी करता. लावा डोळ्याला पाणी. त्यांना डोळ्याला सोड द्या, ती म्हण डोळ्याला पाणी येतो. पूजा जमत नाही. काही ठिकाणी मी जसा मंत्र बोलू तसा ते 2 नवरा बायकोला असं करा, असं करा, तसं करा, तसं करा. म्हणजे नेमकं करा. निम्मी लोकांना पूजा जमत नाही. अरे ज्यांना पूजा जमत नाही, साधूशी बोलता जमत नाही, तुकोबराय म्हणतात, तुम्ही काहीच करू नका. एक राजमार्ग आहे तुमच्यासाठी. कोणता राजमार्ग? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. हा राजमार्ग तुमच्यासाठी मोकळा केलाय ना, तो करा. मग आता सर्वांनी मोकळे हात करा, वरती हात करा, करावर हात. अटेंशन, सावधान प्लीज, गाड़ी निकलने वाली है. वाह रे वाह. तुमच्या हाताला आता मेहंदी लागेल.
मेहंदी लावणारा प्रत्यक्ष भगवान राहील. करावर हात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई देव 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 विठोबा पंढरीनाथ भगवान की जय. रावी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांतिप्रम एकनाथ महाराज की जय. सद्गुरु रोग महाराज श्रीगुरु मोठे बाबा श्रीगुरु नंदसिंग महाराज हर हर ताड़ी वाजवा. टाळी वाजवा. बसलेली मंडळी टाळी वाजवा. जय हो. वा रे वा. टाळी 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 वा रे वा. टाळी वाजवा त्यांच्याकडे. हा वैष्णवांचा माल आहे. वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांचा माल खरा. आणि हा माल मजबूत पाहिजे. हा माल जर मजबूत असला तर पुढचे बरेच वर्ष आपल्याला ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर आणि वारकरी संप्रदाय बघायला मिळेल. हा वैष्णवांचा. तुमच्या घरची अर्धी पोळी, तुमच्या घरची अर्धी पोळी साक्षात जर तुम्हाला आळंदीला पाठवायची असेल तर या लेकराचा घास आहे महाराज. या लेकरांचा घास आहे. जीवनामध्ये आळंदी जाता येत नसेल ह्या लेकरांचा एक घास जर तुम्ही भरत असाल तर माऊली ज्ञानोबारायला नैवेद्य दिल्यासारखं आहे. हे हिंदू धर्माचे स्तंभ. म्हणून हे वाजवणं, हे मृदुंग, हे टाळकरी, हे गायनाचार्य महाराज हे सोपी गोष्ट नाही. त्याला फार अनुभव लागतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं महाराज तुमनी मजा आहे. रात्री 2:30 वाजता कीर्तनकार महाराज घरी जातो. महाराज 15-15, 20-20 दिवस लेकर दिसत नाही. लोकांना वाटतं मस्त मजा आहे महाराजांची. 18वा दिवस आहे. मला 18 दिवसापासून माझी मुलगी म्हणते तुम्ही आज घरी कशी येत नाही पप्पा. म्हणते येईल बेटा. आणि उद्यापासून लगेच शिवमहापुराण पाचोरा तालुक्यामध्ये मसासला. लोकांना महाराज जयांगी मोठे पण तया यातना कठीण. साधू बनणं सोपी गोष्ट नाहीये.
हा मृदुंग वाजवणं सोपी गोष्ट नाहीये. म्हणून मी प्रत्येक माझ्या कीर्तनातून एक दृष्टांत सांगतो. जी बैले गेरता येत होती तिनेच गेरो, जिले गेरता येत नाही, काही 90% बाई तर गेरता येत नाही, त्या बाया गवांदी करतील. असं बघून ठेव, असं असं करा, असं 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 गिरा नका जमस का तुले. गिरायला लागणे ते काय सोपं आहे का? एक बंबईची बाई आली, खेड्यांच्या बाईने असं चुला मांडेल होता. ती बाई ना असं इथलं डोकं कतरेल अशी गया मा परत मी गेरू का? येतून गेरी येलची गिर चांगला चांगला गिरता येत नाही, तिथून काय पण लागणी. ती बाई गिर आली जाऊ गिरता गिरता एवढा गोया. ओ माय गॉड, गरज आहे. ओ माय गॉड, इथं अनुभव पाहिजे. 90% बाई ना पूर्णाच्या फळे येत नाही. सकाळी 7 पासून आशा करते त्या. ती कणी काय काय करस. ओ मा जाणार नाही मी आता. अंजली पार्क मा नको नको अशी कोण म्हण. कणी एवढा अरवत नाही त्या गोयाला अशी थोडस ती वाजा ना. हा असं नाही, थोडस कडक असं असं मारणं पडत. कोले कणिकले नाही गोयाले. कोणले असा गणच गोया आहेत. त्या गोया असले माराशिवाय पोयावती. मग का मारावं लागतं त्या गोळ्याला? अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. गोळ्यामध्ये हवा असली ना तरी पोळी होत नाही. 90% बायांना पोळी जमत नाही. ती अशी बाई अशी हातावर घेते. ती बाई हातावर घेण्यामध्ये अनुभव लागतो. मृदुंग वाजवायला अनुभव, टाळ वाजवायला अनुभव, कीर्तन करायला अनुभव. 20-20 वर्ष, 15-15 वर्ष, 12-12 वर्ष अनुभव प्राप्त करून तेव्हा कुठे 15 वर्षानं, तेव्हा कुठे 20 वर्षानं हा पेठा डोक्यावर येतो. आणि तेव्हा तुमच्यासारखे मायबाप आमच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा टाकतात. हे सोपं नाहीये. बसनी मंडळी बी तसं म्हणत की मजा आहे बसनी, वरण भात बाम, तुम्ही चटना ये, तुम्ही बी मजा करले, तू का मुगर्रा. बसनी मंडळाला सुद्धा काही लोक टोचून बोलतात. महाराज लोकेची मजा. मन गली में एक भाऊजाई नातन बाई आहे महाराज. ती मी घरून निघू नका काय माल म्हणत चालला बोख्या. मी बी म्हणत येवा मांजरीस नाही या. ती भाऊजाई ना अशी गुच्छ बदू जा बोलतच नाही. हे सोपं आहे का? ऐका, हे लहान मुलं तयार करणं हे वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये 2 जप असे अखंड आहेत की त्याचा जप प्रत्यक्ष भगवान परमात्मा करतो. कोणता जप? ज्ञानोबा माझा तुकोबा माझा. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया. ज्ञानोबा राया गाडी वाजवा. तुकोबा राया. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया. ज्ञानोबा राया माझे तुकोबाराया. यांचा हा संप्रदाय तुकोबाराय म्हणतात. माझ्या देवाचा विस्तार, माझ्या देवाची अखंड भक्ती. जो माझ्या देवाची अखंड भक्ती परंपरेनुसार करतो त्याचा निरोप मी घेतो. आणि त्यांच्या निरोपाला मला पाठवलंय.
म्हणे याच्या अगोदर तुम्ही आले का म्हणे हो जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर मग तुम्ही आता आले का म्हणे हो आम्ही वैकुंठ वाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सांच भावे वर्तया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. अशा जनाला ज्ञान मार्ग राजमार्ग भक्ती मार्गावर आम्ही लावण्याकरता आलो. मग कोणता निरोप जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वेळ झाला शेवटच्या अभंगातलं चरण. हो तुका म्हणे माझा धाडिले निरोपा 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 मार्ग हा सोपा सुखारूपा मार्ग हा सोपा सुखारूपा सुखारूपा विटेवर जाती पाऊले समान 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 का म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विठेवरी जाची पाऊले समान तोचे एकदान श्रदाता कीर्तनाचे निटनाचे नासिले व्यवसाय प्राचित्ताचे ऐसे नामच नाही पापाचे ऐसे केले सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आपल्या कीर्तनाची वेळ मर्यादित संपली आहे आणि सर्वांनी ज्ञानोबा तुकोबारांचा जय करायचा आहे. ज्ञानेश्वरा मावली ज्ञानराज मावली